बलिया जिल्ह्यातील एका छोट्याशा गावाचं नाव होतं सोनापूर. गाव तसं शांत, साधं आणि पारंपरिक विचारांचं होतं. गावातले लोक एकमेकांना नावाने ओळखायचे. कोणाच्या घरात काय चाललं आहे हे गावभर काही तासांत पसरायचं. गावात बहुतेक लोक शेती, दूध व्यवसाय आणि छोट्या दुकानांवर आपला उदरनिर्वाह चालवत होते. गावातल्या मध्यभागी एक जुनं घर होतं. त्या घरात राहत होतं एक नवरा-बायकोचं जोडपं, सुरेश आणि कविता. सुरेश गावात खत आणि बियाण्याचे दुकान चालवायचा. साधा, मेहनती पण स्वभावाने थोडासा चिडका माणूस होता. सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी तो दुकान उघडायचा आणि रात्री उशिरा घरी परतायचा. कविता मात्र शांत, समजूतदार आणि मनाने खूप भावूक स्त्री होती. लग्नाला जवळपास 11 वर्ष झाली होती, पण अजूनही त्यांच्या घरी लेकराचं पाऊल पडलं नव्हतं. सुरुवातीला दोघं खूप आनंदात राहत होते. गावात जत्रा असो, लग्न असो किंवा कुठलाही सण दोघं नेहमी एकत्र दिसायचे. पण वर्षामागून वर्ष गेली आणि मूल झालं नाही. तसं त्यांच्या आयुष्यात हळूहळू तणाव वाढायला लागला. गावातल्या बायका विहिरीवर पाणी भरताना कुजबूज करायच्या, काय उपयोग एवढ्या संसाराचा? लेकरूच नाही. हे शब्द कवितेच्या मनाला आतून जखम करत होते. ती वरून शांत राहायची, पण रात्री एकटी असताना उशीमध्ये तोंड लपवून रडायची. सुरेशलाही आतून खूप त्रास होत होता, पण त्याच्या दुःखाचे रूपांतर हळूहळू रागात होत गेलं. तो सतत कवितेवर चिडू लागला. तुझ्यातच काहीतरी कमी आहे म्हणून आपल्याला मूल होत नाही, तो रागाने ओरडायचा. कविता डोळ्यात पाणी आणून शांत बसायची. पण काही वेळा तीही स्वतःचा अपमान सहन करू शकत नव्हती. फक्त माझ्यातच दोष आहे असं कसं म्हणता? तुम्हीही तपासणी करा, ती हळू आवाजात म्हणायची. हे ऐकताच सुरेशचा राग आणखी वाढायचा. घरात जोरदार भांडण व्हायचं. काही वेळा तर रागाच्या भरात तो तिच्यावर हातही उचलायचा, पण दुसऱ्या दिवशी तोच सुरेश अपराधी चेहऱ्याने तिच्याजवळ यायचा. माझी चूक झाली, मी रागात होतो असं म्हणत तिची समजूत काढायचा. कविता त्याला माफ करायची, कारण तिच्याकडे दुसरा मार्गच नव्हता. ती अजूनही या नात्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. काळ पुढे सरकत होता. गावातल्या एका देवळात दरवर्षी मोठी जत्रा भरायची. त्यावर्षी कवितेने नवस केला होता की देवाने लेकरू दिलं तर ती अनवाणी पायाने देवळात जाईल. ती मनापासून प्रार्थना करत होती. पण नशिबाने जणू तिच्याशी पाठ फिरवली होती. एक दिवस कवितेने ठाम निर्णय घेतला, आपण शहरात डॉक्टरांकडे जाऊया. एकदाच खरं काय आहे ते समजू दे. सुरेश सुरुवातीला तयार नव्हता, पण शेवटी तोही तयार झाला. दोघं प्रयागराज शहरात गेले. तिथं मोठ्या हॉस्पिटलमध्ये तपासण्या झाल्या. काही दिवसांनी रिपोर्ट आले. डॉक्टरांनी दोघांना केबिनमध्ये बोलावलं. तुम्ही दोघांनी शांतपणे ऐका, डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले. सुरेश आणि कविता दोघांच्याही छातीत धडधड वाढली होती. रिपोर्टनुसार समस्या कवितेमध्ये नाही, समस्या सुरेशमध्ये आहे आणि त्यांना नैसर्गिकरित्या मूल होण्याची शक्यता खूप कमी आहे. हे शब्द ऐकताच दोघेही स्तब्ध झाले. सुरेशचा चेहरा पूर्ण उतरला. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ज्या गोष्टीसाठी तो इतकी वर्ष कवितेला दोष देत होता, ती चूक प्रत्यक्षात त्याच्यातच होती. घरी परतताना दोघांमध्ये एकही शब्द झाला नाही. त्या रात्री सुरेश अचानक रडू लागला. तो कवितेच्या पायाशी बसला. मीच दोषी होतो आणि मी तुलाच त्रास देत राहिलो. कवितेच्याही डोळ्यात पाणी आलं. ती त्याला शांत करत म्हणाली, ठीक आहे, आपण एखादं मूल दत्तक घेऊ. आयुष्य इथेच थांबत नाही. हे ऐकून सुरेश थोडासा शांत झाला. त्या दिवसानंतर त्यांच्या नात्यात बदल झाला. भांडण कमी झाली. दोघं पुन्हा एकत्र वेळ घालवू लागले. संध्याकाळी घराच्या अंगणात बसून चहा प्यायचे. गावातले लोकही म्हणू लागले की आता त्यांचा संसार पुन्हा नीट सुरू झाला आहे. पण कवितेच्या मनात एक रिकामी जागा अजूनही होती. तिला स्वतःचं मूल हवं होतं. तिच्या कुशीत तिचंच लेकरू असावं अशी तीव्र इच्छा तिच्या मनात कायम जिवंत होती. पण ती ही गोष्ट कुणाला सांगू शकत नव्हती. आणि हीच अपूर्ण इच्छा तिच्या आयुष्याला एका चुकीच्या मार्गावर घेऊन जाणार होती. काही महिन्यांनी उन्हाळा सुरू झाला. गावातल्या शाळा आणि कॉलेजला सुट्ट्या लागल्या. लोक आपापल्या नातेवाईकांकडे जाऊ लागले. याच काळात एक 19 वर्षांचा मुलगा सोनापूर गावात आला. त्याचं नाव होतं रोहन. रोहन हा कवितेच्या मोठ्या बहिणीचा मुलगा होता. तो कानपूरमध्ये शिक्षण घेत होता. अभ्यासात हुशार, बोलण्यात गोड आणि दिसायला देखणा होता. सुट्टीसाठी तो आपल्या मामामामीकडे काही दिवस राहायला आला होता. सुरेश आणि कविता दोघांनीही त्याचं खूप प्रेमाने स्वागत केलं. अरे वा, किती मोठा झालास रे तू, कविता हसत म्हणाली. रोहनही खूप आनंदात होता.
गावात फिरणं, नदीवर जाणं, मामासोबत दुकानात बसणं, त्याला सगळंच नवीन आणि मजेशीर वाटत होतं. पहिले काही दिवस खूप छान गेले. घरात पुन्हा हसू परतलं होतं. पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. एक दिवस दुपारी सुरेश दुकानात गेला होता. घरात फक्त कविता आणि रोहन होते. बाहेर प्रचंड ऊन होतं. घरात शांतता पसरली होती. रोहन मोबाईलवर व्हिडिओ पाहत बसला होता. कविता त्याच्याकडे बघत होती. तो आता लहान मुलगा राहिला नव्हता. त्याचं बोलणं, त्याचा आत्मविश्वास, त्याचं तरुण व्यक्तिमत्व हे सगळं नकळत तिच्या मनावर परिणाम करू लागलं. ती स्वतःला समजावत होती की हे चुकीचं आहे, पण तिच्या मनात निर्माण होणारे विचार ती थांबवू शकत नव्हती. पुढचे काही दिवस तसेच गेले. पण कवितेच्या मनातली ओढ आता वाढत चालली होती. एक दिवस रोहन म्हणाला, मामी, मी आता परत जाणार आहे. हे ऐकताच कवितेच्या मनाला धक्का बसला. अरे, अजून 2-3 दिवस तरी थांब ना, ती म्हणाली. रोहन थोडा विचार करून थांबायला तयार झाला. पण त्या दिवसापासून कवितेच्या मनातल्या मर्यादा हळूहळू तुटायला लागल्या. एक दिवस ती मुद्दाम आजारी असल्याचं नाटक करू लागली. सुरेश दुकानात गेला होता. रोहन घरात आला तेव्हा ती बेडवर पडलेली होती. रोहन, जरा पाणी देशील का? बरं वाटत नाहीये, ती हळू आवाजात म्हणाला. रोहन काळजीपोटी तिच्याजवळ बसला. त्याने तिची मदत केली, पण त्या क्षणी कवितेने त्याच्याशी अनावश्यक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. रोहन पूर्णपणे गोंधळून गेला. त्याला हे सगळं चुकीचं वाटत होतं. तो लगेच उठून दुसऱ्या खोलीत गेला. त्या क्षणी त्याच्या मनात भीती, संभ्रम आणि अस्वस्थता सगळं एकत्र निर्माण झालं होतं. पण कवितेच्या मनात आता एक वेगळीच ओढ तयार झाली होती. त्या दिवसानंतर घरातलं वातावरण हळूहळू बदलत चाललं होतं. सुरेश रोज सकाळी दुकान उघडण्यासाठी लवकर निघून जायचा. दिवसभर त्याला वेळच मिळत नव्हता. अनेकदा तो रात्री उशिरापर्यंत दुकानात बसायचा. कविता आणि रोहन दिवसभर घरात एकटेच असायचे. सुरुवातीला रोहन शक्य तितकं अंतर ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण कवितेला हे सहन होत नव्हतं. तिच्या मनात निर्माण झालेली ओढ आता हट्टात बदलत चालली होती. एक दिवस दुपारी जोरदार पाऊस सुरू झाला. गावात वीज गेली होती. घरात अंधार आणि शांतता होती. रोहन खिडकीजवळ उभा राहून पाऊस पाहत होता. कविता त्याच्याजवळ आली. तुला शहराची आठवण येते का? ती हळू आवाजात म्हणाली. हो, पण इथेही बरं वाटतं, रोहन साधेपणाने म्हणाला. कवित्व त्याच्याजवळ येऊन उभी राहिली. तिच्या नजरेत आता मामीचं ममत्व नव्हतं. रोहनला पुन्हा अस्वस्थ वाटू लागलं. त्या रात्रीनंतर दोघांमध्ये एक न बोललेलं गुपित तयार झालं. सुरेशच्या अनुपस्थितीत ते आता जास्त वेळ एकत्र घालवू लागले. सुरुवातीचा संकोच हळूहळू कमी होत गेला. रोहनच्या मनात अपराधीपणा होता, पण त्यातून बाहेर पडण्याची ताकद त्याच्यात नव्हती. कविता मात्र पूर्णपणे या नात्यात अडकत चालली होती. काही दिवसांनी गावातल्या एका माणसाने सुरेशला इशारा दिला. तो माणूस होता देवेंद्र चौहान. सुरेश, तुझ्या घराकडे जरा लक्ष ठेव. गावात काही चर्चा चालू आहेत. हे ऐकताच सुरेशच्या मनात शंकेचं बी पेरलं गेलं. पुढचे काही दिवस तो शांत राहून निरीक्षण करू लागला. आणि मग एक दिवस त्याने स्वतःच्या डोळ्यांनी ते सत्य पाहिलं. त्याच्या डोळ्यांसमोर त्याचा विश्वास, त्याचा संसार एका क्षणात तुटून पडला. पण त्या क्षणी त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो शांतपणे मागे फिरला. त्या दिवसानंतर सुरेश पूर्णपणे बदलला. तो आता ओरडत नव्हता, भांडत नव्हता, उलट खूप शांत झाला होता. दरम्यान कवितेच्या आयुष्यात आणखी एक धक्का बसला. तिची तब्येत अचानक बिघडू लागली. डॉक्टरांकडे गेल्यावर तिला समजलं ती गर्भवती होती. हा क्षण तिच्यासाठी आनंदाचा असायला हवा होता, पण तिच्यासाठी तो भीतीचं दुसरं नाव बनला. कारण तिला माहीत होतं, हे मूल सुरेशचं नव्हतं. त्या रात्री ती पूर्णपणे घाबरलेली होती. जर सुरेशला हे कळलं तर हा एकच विचार तिच्या मनात फिरत होता. दुसरीकडे सुरेशच्या मनात सुडाची आग धगधगत होती. एक दिवस संध्याकाळी तो नेहमीपेक्षा लवकर घरी आला. त्याच्या हातात एक मोठी पिशवी होती. आज आपण सगळे एकत्र जेवूया, तो हलक्या आवाजात म्हणाला. कविता आणि रोहन दोघेही आश्चर्यचकित झाले. त्या रात्री तिघेही एकत्र बसून जेवले. सुरेश जुन्या आठवणी सांगत होता. अगदी सगळं काही सामान्य असल्यासारखं वागत होता, पण त्या घरात त्या रात्री एक विचित्र शांतता होती. मध्यरात्री सुरेश शांतपणे उठला. त्याच्या डोळ्यांत राग, वेदना आणि तुटलेल्या विश्वासाची जळजळ स्पष्ट दिसत होती. तो हळूच त्या खोलीकडे चालत गेला जिथे रोहन झोपला होता.
आणि काही क्षणांनंतर त्या घरातलं सगळं कायमचं बदललं. कविता दचकून बाहेर आली. समोरचं दृश्य पाहताच तिचा आवाजच बंद झाला. ती थरथरत मागे सरकली. हे काय केलं तुम्ही? ती रडत म्हणाली. सुरेश हळू आवाजात म्हणाला, जे करायला नको होतं ते आधी तुम्ही दोघांनी केलं. पहाट होताच सोनापूर गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सुरेशच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमू लागली. थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. सुरेशला ताब्यात घेण्यात आलं. त्याने कोणताही विरोध केला नाही. पोलीस चौकशीदरम्यान त्याने सगळं सत्य कबूल केलं. माझं सगळं संपलं होतं. त्या क्षणी माझ्या रागावर माझं नियंत्रण राहिलं नाही, तो खाली मान घालून म्हणाला. दुसरीकडे कविता मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळली होती. तिच्या चुकीच्या निर्णयामुळे एक आयुष्य संपलं. एक संसार उद्ध्वस्त झाला आणि अनेक लोकांचे जीवन कायमच बदललं. रोहनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. गावात अनेक दिवस फक्त याच घटनेची चर्चा सुरू होती. काही दिवसांनी केस न्यायालयात गेली. न्यायालयाने सर्व पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थिती लक्षात घेतली. शेवटी न्यायालयाने निर्णय दिला. सुरेशला कठोर शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितलं, कोणतीही परिस्थिती असली तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. भावनांच्या भरात घेतलेला निर्णय अनेक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. कवितेलाही तिच्या चुकीच्या निर्णयासाठी दोषी ठरवण्यात आलं. या संपूर्ण घटनेने सोनापूर गाव हादरलं. लोकांच्या मनात एक गोष्ट कायमची बसली, नात्यांमध्ये विश्वास, संयम आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय खूप महत्त्वाचे असतात. चुकीच्या भावनांना थारा दिला तर त्याचा शेवट फक्त विनाशात होतो. मित्रांनो, चॅनल नवीन असल्यामुळे सबस्क्राईब करूनच जा.